नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 2 मार्चला सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी होळी आहे. आता होळी म्हटलं की सगळीकडे पुरणपोळी ही आठवतेच. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हटलं जातं. तर आपल्याकडे ज्यावेळेस आपण होळी पेटवत असतो तर होळी पेटवत असताना होळी कोणत्या वेळेमध्ये पेटवायची आहे, होळी पेटवण्या अगोदर आपल्याकडे काही वस्तू अशा असतात की त्या आपल्याला घरी आणायच्या आहेत. म्हणजेच की होळीच्या अगोदरच तुम्ही या वस्तू घरी आणू शकता आणि पेटत्या होळीमध्ये जर आपण या काही वस्तू टाकल्या तर आपल्या घरामध्ये ज्या पण काही नकारात्मकता असतील तर नकारात्मकता दूर होतात, घरातील दारिद्र्य नष्ट होते. अशा बऱ्याच काही वस्तू आहेत की ज्या आपण होळीमध्ये टाकत असतो. हे प्रत्येकाला माहिती नसते, त्यामुळे मग त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता 2 मार्चला आहे सोमवार आणि त्या दिवशी आहे होळी. होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण होळीचं दहन केलं जातं. आता घरामध्ये म्हणजेच की ज्यावेळेस घराच्या बाहेर अंगण असेल तर अंगणात होळीचं दहन केलं जातं. तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की सोसायटीमध्ये म्हणा किंवा फ्लॅट सिस्टीम असेल तर त्यावेळेस मग संपूर्ण सोसायटीची एकत्र अशी होळी पेटवली जाते. पण प्रत्येक गावामध्ये पण अशी परंपरा आहे की संपूर्ण गावाची एखाद्या मंदिरापुढे मग होळी पेटवली जात असते. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की बरेच जण आपापल्या दारापुढे म्हणा होळी हे पेटवत असतात. आता गावाची होळी असेल तर त्यावेळेस मग तिथे पण होळीमध्ये शेणाची जी गौरी आहे तर त्या 5 गौऱ्या दिल्या जातात आणि आपण ज्यावेळेस आपल्या दारापुढे होळी पेटवत असतो त्यावेळेस पण 5 गौऱ्या आपण होळी पेटवत असतो, 5 गौऱ्यांची. आणि त्या दिवशी मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आता बऱ्याच वेळा काय होतं की होळी असेल आणि मग घरामध्ये जर काही महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मग घरातील इतर व्यक्तींनी पण ह्या वस्तू घरी आणल्या तरीही हरकत नाही. तर आता होळीच्या दिवशी म्हणा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल आपल्या घरामध्ये म्हणा किंवा कोणाच्याही घरामध्ये सतत आजारी असेल ती व्यक्ती किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील, तुम्ही एखादं नवीन कार्य करण्यासाठी घेत आहात आणि त्या कार्यामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील तर घरामध्ये काही अशा वस्तू आहेत की त्या आपण आणून घरामध्ये ज्यावेळेस आपण होळी साजरी करत असतो तेव्हा मग या वस्तू आपल्याला घरी आणून होळीमध्ये टाकायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता होळीचा जो मुहूर्त असतो तो संध्याकाळच्या वेळेस असतो, म्हणजेच की 6 नंतरचा मुहूर्त असतो. आता ज्यावेळेस आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो त्यावेळेस देवघरामध्ये धूपदीप म्हणा दिवा प्रज्वलित करूनच मग आपण होळी पेटवत असतो. होळी पेटवत असताना आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी एकत्र येऊनच मग होळी पेटवली जाते. लहान मुलं बाळं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, आता तुमच्या घरामध्ये जर एखादा त्रास असेल तर मग त्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू टाकू शकता, म्हणजे एखादी वस्तू टाकल्या तरीही हरकत नाही. किंवा घरामध्ये जर जास्त त्रास असेल किंवा घरामध्ये काही ना काही सतत अडचणी येत असतील, घरामध्ये सारखे म्हणजेच की घरातील व्यक्ती जे आहे तर एक असेल किंवा दुसरा असेल सतत आजारी पडत असेल तर त्यावेळेस मग तुम्ही ज्या आपण काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू मग तुम्ही या सगळ्या वस्तू आणून होळीमध्ये टाकू शकता. आता नकारात्मकता दूर व्हावी म्हणून आपण काय करत असतो की बऱ्याच सेवा उपाय हे करत असतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस काही वस्तू आहेत तर त्या वस्तू जर होळीमध्ये टाकल्या तर घरातील नकारात्मकता पण दूर जाते. म्हणजेच की उतरवून ज्या वस्तू आहेत तर त्या होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये टाकायच्या आहेत. म्हणजेच की जेणेकरून आपल्या घरात जो त्रास होत आहे तर त्या त्रासांपासून आराम मिळत असतो. आता सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे खाऊचे पान, ज्याला आपण विड्याचे पान असे म्हणत असतो. तर हे जे पान आहे तर जिथे पूजेचं साहित्य वगैरे असते तर तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होतं. म्हणजेच की ज्या ठिकाणी आपण तसे तर पूजेचं साहित्य असेल त्यावेळेस आपण फुलं वगैरे आणण्यासाठी जातो, तिथून तुम्ही 2 विड्याचे पान घेऊन यायचं आहे. आणि ते जे पान आहे तर ते आपल्याला मग काय करायचं आहे, तुपामध्ये भिजवायचं आहे आणि ते पान आपल्याला काय करायचं आहे, पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होतं की घरामध्ये आर्थिक संकट दूर होतात. घरामध्ये जर व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा त्यामध्ये प्रगती होते. घरात एखादी व्यक्ती सतत कर्जबाजारी असेल तर त्यावेळेस तुम्ही मग हा जो एक उपाय आहे म्हणजेच की ही जी वस्तू आहे खाऊचे पान हे टाकायचं आहे. तर त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे काय करायचं आहे,
तर घरामध्ये जर मुलांच्या लग्नाचे जे योग आहेत तर ते जुळून येत नसतील, लग्न मोडत असेल, तर अशा वेळेस मग काय करायचं आहे, होळी पेटवल्यानंतरच आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे उपाय करायचे आहेत. त्यासाठी 8 हळकुंड घ्यायचं आहे आणि ते हळकुंड आपल्याला चांगलेच घ्यायचं आहे. आणि जो मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, तुम्ही त्या मुलावरून म्हणा किंवा मुलीवरून डोक्यावरून काय करायचं आहे, 7 वेळा उतरवायचं आहे. आता जर मुलगा मुलगी मोठे असतील, म्हणजे आता सगळे मुलं मुली लग्नासाठी आल्यानंतर ते मोठीच असतात, पण प्रत्येकाला ह्या वस्तू ज्यावेळेस स्वतःवरून उतरवणं शक्य होत नाही, त्यामुळे घरातील इतर व्यक्तींनी पण हा उपाय आपल्या मुला मुलींसाठी करायचा आहे. आणि 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि मग पेटत्या होळीमध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत. आता जिथे होळी आहे तिथे तुम्ही जाईपर्यंत काय करायचं आहे, मध्येच रस्त्यात थांबायचं नाही. आता होळी तर ही प्रत्येकाच्या दारामध्येच असते, म्हणजेच की अंगणामध्येच असते. आता जर तुमच्या तिथे होळी नाही पेटवली तर तुम्ही मग इतर होळीमध्ये पण, म्हणजेच की गावची होळी असेल तिथे पण तुम्ही टाकू शकता. पण ज्यावेळेस या वस्तू आपण टाकणार आहात त्यावेळेस जाताना म्हणा किंवा येताना असं मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही, सरळ घरी यायचं आहे. आता हा जो उपाय आहे मुलांसाठी करायचा आहे खास, आईवडिलांनी केलात तरीही चालेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे की नारळ, एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि ते नारळ जो आहे तर तो न सोललेला घ्यायचा आहे. म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण नारळ सोलून घेत असतो, तर हा न सोललेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये व्यवसाय म्हणा नीट चालत नसेल तर त्यावेळेस तो जो नारळ आहे तर तो एक नारळ आपल्याला विकत आणायचा आहे, म्हणजेच की नवीनच घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या घरामध्ये आणलेला नारळ घेत असतो किंवा काही दिवसाचा असेल किंवा कुठे भेटलेला असतो सत्कारामध्ये, तर तो नारळ न घेता आपल्याला नवीन नारळ विकत आणायचा आहे. आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर घराच्या मुख्य उंबरट्यावरून आपल्याला काय करायचं आहे, दारापर्यंत 7 वेळा फिरवायचं आहे. आता आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, सरळ आपल्याला 7 वेळा फिरवायचा आहे आणि होळीमध्ये टाकायचा आहे. आता हा नारळ ज्यावेळेस आपण होळीमध्ये टाकणार आहोत तर त्यावेळेस काय करायचं आहे, मागे वळून चुकूनही बघायचे नाही. आल्यानंतर नारळ टाकून घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की म्हणजे बाथरूम वगैरे घरामध्ये आहे, त्यावेळेस मग आम्ही हातपाय मग सरळ घरामध्ये जाऊन धुवायचं का, तर असं न करता घराच्या बाहेर तुम्ही बादली भरून पाणी ठेवू शकता किंवा मग भरून पाणी ठेवू शकता आणि हातपाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता दुकान असेल किंवा तुमचं एखादं शॉप वगैरे असेल किंवा कोणता व्यवसाय असेल तुमचा, तर तिथे पण तुम्ही दुकानावरून पण असा जो हा नारळ आहे तर उतरवून टाकू शकता. आता असं ज्यावेळेस आपण नारळ उतरवून टाकत असतो तर आपल्या घरातील म्हणा नकारात्मकता दूर होते आणि त्या व्यवसायामध्ये प्रगती होते, तुमच्या व्यवसायात म्हणा घराची प्रगती होत असते. त्यामुळे मग होळीच्या दिवशी आपण यापैकी तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील, ज्या अडचणी असतील, त्यासाठी तुम्ही यापैकी कोणतीही एखादी वस्तू घरी आणायची आहे आणि मग पेटत्या होळीमध्ये आवर्जून टाकायचं आहे. तर असा उपाय केल्यामुळे तुमच्या घराची पण प्रगती होते, घरातील इतर व्यक्तींची पण प्रगती होते. कारण की आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर घरावरून उतरवून टाकणे हे आपल्याला वर्षभर संधी नसते. होळी हा जो सण आहे तर वर्षातून एकच वेळा येत असतो, त्यामुळे आवर्जून तुम्ही यापैकी एखादी तरी वस्तू आणून होळीमध्ये टाकायची आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.